नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती वनिता रेसिपी। दाखवत आहे मी आज तुमका मसूरची आमटी कशी बनवतात ती। तर आता मी कांदा आणि खोबरं मसूरची आमटीसाठी भाजून घेतोय चांगलं गुलाबी करून। मग थोडं कांदो चिरले, थोडं टोमॅटो चिरले फोडणीसाठी। आता तेल गरम झाल्यावरती कांदो टाकले त्याच्यात आणि कांदो चांगलं परतून घेणार। कांदो चांगलं परतून घेणार, त्याच्यात आलं लसणीची पेस्ट टाकली, ती चांगली परतून घेतले। नंतर टाकले 2.5 चमचे मसालो, तो चांगलं परतून घेतल्याच्या नंतर टाकले हळद, ती चांगली त्याच्यानंतर टाकले टोमॅटो, त्याच्यानंतर टाकणार मीठ चांगलं परतून घेतल्यावरती। त्याच्यानंतर टाकणार थोडासा तेल सुटण्यासाठी पाणी, थोडं टाकले पाणी, कारण पाणी टाकल्यामुळे मसाला जळत नाही आणि तेल सुटतं चांगलं। आता मी वाटण मी भाजलेलं आहे तर मिक्सरला वाटून आणलं आहे, तर आता मी टाकणार त्याच्यात। तर चांगलं परतून घेणार त्या ह्याच्यात मसाल्यात। ते मिक्स झाल्याच्या नंतर मी कुकरला 3 शिट्ट्या देऊन मसूर उकडलं आहे, ती त्याच्यात ओतणार आणि मसूर टाकल्यावर पूर्ण मिक्स करून घेणार आणि चांगली 15 मिनटं उकळी येईपर्यंत चांगली त्या मसूरला शिजवणार। मग मसूरची आमटी आवडल्यास माझ्या